आज तुम्ही बघताय वेगाचा शेवट सारख्याचे मालक पैलवान शर्यती भैया पवार आपल्यासोबत आहेत. नमस्कार भैया, काय सांगाल आज नक्की सर्जा सुटून गेलेला सगळीकडे चर्चा आहे मैदानामध्ये. सीमेला न्यायला चाललो होतो. ते शंभूल त्याला लय धरलेला आवडत नाही. ते शंभूला आम्ही सोड म्हणत तर ते त्याने आवडून धरला. ते शंभूला तोडवले इथं लागले त्याला एक 11 टाके पडले चिमूला पळून गेलता. त्याला पण थोडंसं खर्च नाही काय असं कधीच करत ना. अचानकच पहिलीच वेळ एवढं करायचं. सापडला ते इथं 1 किलोमीटरवर बांगला आहे गोठा, तिथं सापडलं नागराच्याकडे. हां, डांबरी रस्ता. नाही बरोबर, शंभूची पण आहे, आणलंय त्याला दवाखान्यात ना. आता त्याला पण थांब आज म्हणजे कसली त्याची मानसिकता नव्हती. सेमीला पण चांगलं पळ दाखवलं, पण मग तो निकाल रेषेच्या थोडक्यात थोडंसं लॉबी झाली गाडी. त्या पळून गेला तरी तो काय आम्हाला माहिती आहे किती पळून अजून 2 किलोमीटर गेला तरी आलो. कड लागली होती त्यामुळं काय काय सर्जाच्या नशिबात कडच येते. काय सांगाल आजचं नियोजन कसं काय झालं होतं? नाही, नियोजन आमचं बरेच दिवस झालं चाललं होतं. कारण बरेच आधी पण पडली कंटिन्यू गाडी गुलालातच येते पिस्टनची सर्जाची. दोघाची गाडी चांगली पळते. म्हणजे जवळजवळ माझ्याकडे बैल आल्यापासून 4थी-5वी वेळ असेल गाडी पळायची. आधी सगळीकडे कंटिन्यू गुलालातच आहे गाडी. आज सर्जाने खरं तर म्हणजे तुम्ही घेतल्यापासून त्याचा रौद्र रूप तुम्ही पहिल्यांदा बघितला असं मला वाटतं. नाही पळला होता पण तो कधी धक्का लावत नव्हता. म्हणजे कुणाला असं धक्का शंभूचं बी चुकलं थोडं, त्याला सोड आम्ही ओरडतोय त्यांनी सोडला नाही. त्याला सोडला असता तर ते निघून जातो. तो काय करत नाही. त्याला पण उडी मारायची होती, ती नेमकं शंभू पडला त्याची उडी आणि त्याला ना तुम्ही गाडी म्हणजे गाडीच घेऊन गेला कारण तो आलाच नसता आला आम्हाला परत तिथनं गेला असता. भैया ती मध्यंतरी आता परवा कमेंट व्हायरल झालेली त्याविषयी काय सांगाल? म्हणजे काय नेमकं काय विकायचा विषय नाहीये. कोणाला कोणी केलं असेल मी बोललो मोरे यांना. आता मला बी ते फोन आलते, मी बोललो त्यांना. पण आता काय माणसं विचित्र आहेत, काय माणसांना बोलण्यासारखं. म्हणजे चुकीचे सर्व ते तर्कवितर्क आहेत. या कुठल्या गोष्टीने असं मानसिक धक्का बसतो का? म्हणजे थोडक्यात काय आता की आपलं चांगलं चाललं असतं पण कोण ना कोणतरी मध्ये काहीतरी वाईट करतं असं. त्यावेळी कुठे ना कुठेतरी आपल्याला पण वाटतं की बाबा हे काय विषय करतात, कोण असतं काय माहित नाही. पण कसं आहे म्हणजे माझंच नाही, प्रत्येक गोरगरीबातल्या गाड्या मालकाचं असं बोलणं म्हणजे मी सुद्धा आज एखाद्याचा 50,000चा नंदी असू दे त्याला बोलणं माझी अवकात नाही. बरोबर, ती त्याच्या दारातली लक्ष्मी. 100% मी त्याच्याबद्दल बोलणं माझी अवकात नाही तेवढी मोठी. ते त्या ज्याने कमेंट टाकली त्याला बी तेवढी अक्कल पाहिजे होती की आपण हे कमेंट टाकावी कशी. ह्या गोष्टीसाठी मला राग आला. म्हणजे माझ्या सर्जाला बोललं म्हणून नाही, आज गोरगरिबातल्या नंदीला सुद्धा कोणी आला म्हणजे त्याची किंमत किती का असना, ते त्याला प्यार असतो. त्याच्या दारातली ती लक्ष्मी असते. तसं सर्जा माझ्या दारातली लक्ष्मी. म्हणजे मला थोडंसं माझ्या भावना दुखावणार, मला राग येणार, या गोष्टी साहजिक. भैया सर्जाला आता भरत होतं जवळपास 15 ते 20 मिनिटं सर्व टीम प्रयत्न करत होते. शेवटी नाना आलेले. काय सांगाल? एकदम व्यवस्थितरित्या गाडीत भरला गेला. त्याच्या एकदा डोक्यात बसली का नाही मग ते अवघड विषय असतात सगळे. मग ती त्याला पिकअपच लागते, बरंच लागतात बघा. नेमकं नाना इथं आले होते. ते नानांनी चढवला त्याला वर. नानांचं त्याचं लय जवळचं प्रेम सगळ्यांनी बघितलंय. तू शांतच बसलाय का बरं ते नानांना लगेच ऐकतो म्हणजे वर चढणार. भैया एक आठवडं राहिलं पेडगावच्या मैदानाला. कशा पद्धतीने तयारी असणार आहे? नियोजन झालंय का? चांगलीच आहे आपली. आता शेवट नशीब आणि परमेश्वर. सर्जा सलग 2 दिवस पळणार आहे का? एक ओपनलाच पळणार आहे? नाही तसं नाही काय सांगत. 2 दिवस पळेल किंवा 1 दिवस सुद्धा पळेल. म्हणजे आदतला आणि ओपनला सुद्धा पळू शकतो. चालेल भैया, शुभेच्छा तुम्हाला. आणि सर्जा पेडगावला तुम्हाला 100% गुलाला होईल हीच ईश्वर जर्नी प्रार्थना करतो. धन्यवाद.